Hello dear student, today we are going to learn circulation in animals, in that blood vascular system. And the first type of blood vascular system is open circulation. Today we are going to learn open circulation. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अभ्यासला आहे. हा टॉपिक अभ्यासायच्या आधी, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम पाहायच्या आधी तुम्ही नक्कीच ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा जो माझा व्हिडिओ आहे तो नक्कीच बघा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. Circulation in animals. In higher animals, the circulation is carried out by special fluids called blood and lymph. हायर ॲनिमल्स मध्ये सर्क्युलेशन जे आहे म्हणजे ज्याच्याद्वारे रेस्पिरेटरी गॅसेस, न्यूट्रिशन असू द्या, जे बॉडीमध्ये फिरतं ते दोन फ्लुइडद्वारे फिरतं आणि ते फ्लुइड म्हणजेच ब्लड आणि लिम्फ होय. Circulation including human being, circulation is carried out by blood and lymph. आणि ब्लड आणि लिम्फ मध्ये काय फरक आहे तर ब्लड इज रेड इन कलर, आरबीसी इज प्रेझेंट, विस्कस फ्लुइड सर्क्युलेट व्हाया ब्लड व्हेसल्स, म्हणजे ब्लड हे ब्लड व्हेसल्स मधून जाते. इट कॅरी इन द आर्टरी अँड व्हेसल्स अँड कॅपिलरीज अँड व्हेन्स and carry oxygen carry करते, nutrients and waste material carry करते. And lymph is colorless fluid and WBC is present in the lymph and RBC is absent in the lymph. Other substance circulate via lymphatic system. म्हणजे हा फरक आहे ब्लड आणि लिम्फ मध्ये. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. Higher animals from Annelida to Chordata have special circulating fluid, the blood, which is pumped to the tissue by the heart through the blood vessels. काय म्हटलेलं आहे तर हायर ॲनिमल्स मध्ये म्हणजेच ॲनिलिडा टू कॉर्डेटा या सगळ्या प्रकारांमध्ये स्पेशल सर्क्युलेटिंग फ्लुइड प्रेझेंट असतं आणि ते फ्लुइड म्हणजे ब्लड होय. आणि हे ब्लड कुठून पंप केलं जातं किंवा कुठून बॉडी टिश्यू पर्यंत पोहोचवलं जातं. इट पंप्ड टू द टिश्यू बाय द हार्ट, म्हणजे हार्ट मधून हे ब्लड पूर्ण बॉडी मधील सगळ्या टिश्यू पर्यंत ते पोहोचवलं जातं. थ्रू द ब्लड व्हेसल्स म्हटलेलं आहे, पण कशाच्या थ्रू हे पोहोचवलं जातं? ब्लड व्हेसल्सच्या थ्रू हे पोहोचवलं जातं, म्हणजे आर्टरीज, कॅपिलरीजच्या थ्रू हे पोहोचवलं जातं. द नेक्स्ट टाइप्स ऑफ ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. देअर आर टू टाइप्स ऑफ ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. फर्स्ट open circulation and second closed circulation. Today we are discuss open circulation. In animals having an open circulation, blood is circulated through the body cavities that is called as hemocoel. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये, ज्या ॲनिमल्स मध्ये ओपन सर्क्युलेशन असते, म्हणजे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचा जो प्रकार आहे ओपन सर्क्युलेशन ते असते, त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ब्लड हे जे आहे ते सर्क्युलेट होते थ्रू बॉडी कॅव्हिटीज. कुठं प्रेझेंट असते तर बॉडी कॅव्हिटीज मध्ये प्रेझेंट असते, म्हणजे जिथं जिथं बॉडीमध्ये मोकळी जागा प्रेझेंट असते त्या बॉडी कॅव्हिटीज मध्ये ब्लड फ्लो करत असते. म्हणजेच या ऑर्गॅनिझम मध्ये ब्लड व्हेसल्स प्रेझेंट नसतात, अब्सेंट असतात. ब्लड व्हेसल्स म्हणजे आर्टरी आहे, कॅपिलरीज आहेत, ते अब्सेंट असतं. परंतु ब्लड मग कसं प्रेझेंट असतं तर ब्लड हे जिथं जिथं ओपनिंग आहे, जिथं जिथं स्पेस प्रेझेंट आहे तिथं तिथं हे ब्लड भरलेलं असतं. दॅट मीन्स ब्लड is present in the body cavities and blood is circulated through the body cavity. आणि याच बॉडी कॅव्हिटीज मधून काय होतं, ब्लड सर्क्युलेट होतं and that circulation are called as hemocoel. आणि त्यालाच hemocoel असं म्हणतात. सील मीन्स सिलोम पासून शब्द आलेला आहे. सिलोम म्हणजे कॅव्हिटीज आणि हिम मीन्स ब्लड. ब्लड इज प्रेझेंट इन द कॅव्हिटी, दॅट इज कॉल्ड एज hemocoels. विसरल ऑर्गन्स लाई इन द ब्लड फिल्ड बॉडी कॅव्हिटी. काय म्हटलेलं आहे तर विसरल ऑर्गन म्हणजे काय तर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असलेले ऑर्गन. मग बघा, जर हे ब्लड
कॅपिलरीज मध्ये फिरत नाही किंवा ब्लड वेसल मध्ये फिरत नाही, ओपनली ते प्रेझेंट आहे. आणि ओपनली मध्ये प्रेझेंट असल्यामुळं हे जे ऑर्गन्स आहेत, विसरल ऑर्गन्स आहेत, म्हणजे बॉडीच्या आतील जे ऑर्गन आहेत ते ह्या ब्लड फिल्ड कॅव्हिटी मध्येच प्रेझेंट आहेत. दॅट मीन्स दीज ऑर्गन्स lie into the blood filled cavities and bath into the blood. म्हणजे त्या ऑर्गनच्या अवतीभोवती ब्लड प्रेझेंट असतं आणि डायरेक्टली जे कंपोनंट ची जी देवाणघेवाण होणार आहे, ब्लड मधून जे न्यूट्रिटिव्ह मटेरियल ऑर्गनला जाणार आहे ते डायरेक्टली त्या ऑर्गन पर्यंत पोहोचतं. सो exchange of material takes place directly between blood and cells or the tissue of the body. म्हणूनच काय म्हटलेलं आहे, कारण ऑर्गनच्या जवळच ब्लड आहे. दॅट मीन्स ऑर्गन्स lie into the blood. सो एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस, म्हणजे जे ब्लड मधून मटेरियल ऑर्गन मध्ये जाणार आहे, ऑर्गन मधून जे मटेरियल ब्लड मध्ये जाणार आहे, ते जे एक्सचेंज ऑफ मटेरियल आहे ते डायरेक्टली होते. मध्ये कुठल्याही कंपोनंट प्रेझेंट नाहीये, त्यात ते जाणार आहे, मग त्याच्यातून ह्या ऑर्गन पर्यंत पोहोचणारे असं नाहीये. डायरेक्टली एक्सचेंज होत आहे फ्रॉम द सेल इनटू द ब्लड, फ्रॉम द टिश्यू इनटू द ब्लड, फ्रॉम द ऑर्गन इनटू द ब्लड. हे जे आहे एक्सचेंज ऑफ मटेरियल ते डायरेक्टली होत आहे. ब्लड फ्लोज विथ लो ब्लड प्रेशर, म्हणजे हे जे ब्लड आहे जे फिरतं कॅव्हिटीज मधून त्याचं जे प्रेशर आहे ते लो प्रेशर असतं. आणि लो प्रेशर का असतं, आता बघा, जे ब्लड व्हेसल्स मधून फिरतं, व्हेसल्स मधून म्हणजेच ट्यूब मधून फिरतं, ट्यूब मधून फिरल्यामुळे त्याच्यामध्ये प्रेशर जास्त असतं. पण तेच ब्लड, तेच लिक्विड फ्लुइड असू द्या, जर ओपनली जर ते फिरत असेल, कॅनल मधून जर पाणी जात असेल आणि तेच पाणी जर पाईपनी जात असेल, पाईपनी जाणारं पाणी आणि कॅनल मधून जाणारं पाणी, त्याच्यामध्ये जर आपण फरक बघितला तर कुठल्या पाण्यामध्ये पाण्याचं प्रेशर जास्त असतं, तर जे पाईप मधून जाणारं पाणी आहे त्याचं प्रेशर जास्त असतं आणि जे कॅनल मधून असेल त्याचं जे पाण्याचं प्रेशर आहे ते कमी प्रेशरनी जातं. ते म्हणून म्हटलेलं आहे इथं, हे जे कॅव्हिटी मध्ये ब्लड आहे इट लाईक अ कॅनल वॉटर, म्हणजे कॅनल मध्ये कशा प्रकारचं वॉटर प्रेझेंट असतं तसंच कॅव्हिटी मध्ये ब्लड प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे त्याचं प्रेशर जे आहे ते कसं आहे, लो प्रेशर असतं. ब्लड फ्लो विथ लो प्रेशर. ब्लड does not contain any respiratory pigment like hemoglobin, thus it does not transport respiratory gases. इथं काय म्हटलेलं आहे बघा, या ब्लड मध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट absent असतं. दॅट मीन्स इट डज नॉट कंटेन एनी रेस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन, म्हणजे हिमोग्लोबिन सारखं जे रेस्पिरेटरी पिगमेंट असतं ते ह्या ओपन सर्क्युलेशनच्या ब्लड मध्ये जे ब्लड फ्लो होते तिथं ब्लड हिमोग्लोबिन absent असतं. आणि हिमोग्लोबिनचं काय काम आहे, एक्सचेंज द गॅस मटेरियल. म्हणजेच काय आहे, हिमोग्लोबिनचं ह्युमन बिईंग मध्ये आपल्या ब्लड मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. आणि हे रेस्पिरेटरी पिगमेंट हिमोग्लोबिन जे आहे ते काय काम करते, तर टू एक्सचेंज द गॅस मटेरियल, टू एक्सचेंज द गॅसेस एक्सचेंज करण्यामध्ये मदत करते. म्हणजे लंग्स मध्ये आलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन लंग्स कडून घेऊन बॉडी पर्यंत, पूर्ण बॉडीच्या ऑर्गन पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आणि ऑर्गन मधील जो कार्बन डायऑक्साईड आहे तो जो तयार झालेला आहे तो घेऊन पुन्हा लंग्स पर्यंत तो एक्सपायरेशन साठी तिथं लंग्स मध्ये पोहोचवण्याचं काम करते. हे काम आहे हिमोग्लोबिनचं. पण हे हिमोग्लोबिन कुठं प्रेझेंट आहे, इन ह्युमन बिईंगच्या ब्लड मध्ये, परंतु या ब्लड मध्ये हिमोग्लोबिन absent आहे. त्याच्यामुळे इट डज नॉट ट्रान्सपोर्ट एनी रेस्पिरेटरी गॅसेस, म्हणजे हे हिमोग्लोबिन कुठल्याही प्रकारचे गॅसेस एक्सचेंज करण्याचं काम करत नाही. त्याचबरोबर रेस्पिरेटरी पिगमेंट जे आहे ते कलरिंग देण्याचं काम करते. हिमोग्लोबिनमुळे रेड कलर ब्लडला प्राप्त होते, परंतु याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट हे हिमोग्लोबिन absent असतं. दॅट मीन्स इट डज नॉट कंटेन कलर, म्हणजे ह्याला कलर नाही आहे, इट कलरलेस फ्लुइड, कलरलेस सारखं हे ब्लड असतं. That means colorless blood. And why colorless blood? The respiratory pigment like hemoglobin is absent in this blood. Example, arthropods, cockroach and most mollusk like snail. म्हणजे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे कुठल्या ऑर्गॅनिझम मधली जी सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती ओपन सर्क्युलेशन असतं. कॉक्रोचेस मध्ये ओपन सर्क्युलेशन असतं. अँड मोस्ट मोलुस्क लाईक स्नेल हे ह्यांच्यामध्ये पण काय असतं, तर ओपन सर्क्युलेशन असतं. दॅट मीन्स ब्लड फिल्ड इनटू द कॅव्हिटीज, दॅट मीन्स हिमोसिल्स. कॉक्रोचच्या सर्क्युलेटरी सिस्टीमची डायग्राम इथे दिलेली आहे.
जे की कॉकरोचचे जे हार्ट आहे ते डॉर्सल रिजन मध्ये प्रेझेंट आहे आणि मिडल भागामध्ये ते प्रेझेंट आहे. डॉर्सल रिजन अँड मिडल इट इज कॉकरोच हार्ट इज प्रेझेंट अँड इट इज ट्युब्युलर इलॉंगेटेड स्ट्रक्चर आणि थ्रू आउट ऑफ द लेंथ ते प्रेझेंट आहे. तुम्ही जर बघितलं तर पोस्टिरियर टू अँटिरियर ते थ्रू आउट ऑफ द लेंथ विच इज प्रेझेंट इन द डॉर्सल रिजन and it is 13 chambers are present in the cockroach heart. How many chamber? 13 chamber cockroachच्या heart मध्ये present असतात. Body of the cockroach is divided into 3 parts and that parts are called as sinuses or it is also called as chambers. And first chamber or first sinuses is pericardial chamber. Pericardial chamber heart is present म्हणून त्याला pericardial chamber असं म्हणतात. कार्डियल हा वर्ड हार्टशी रिलेटेड आहे. देन सेकंड इज पेरिव्हिसरल चेंबर और पेरिव्हिसरल सायनसेस. हे जे आहे ते मिडल मध्य भागामध्ये प्रेझेंट असतं हे चेंबर हे सायनसेस. अँड द थर्ड इज पेरिन्युरल सायनसेस जे की व्हेंट्रल रिजन मध्ये म्हणजे कॉकरोचचा जो पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यामध्ये नर्व कॉर्ड प्रेझेंट असतात. अँड ब्लड इज प्रेझेंट इन दीज 3 सायनसेस. ॲलरी मसल्स आर प्रेझेंट टू आयदर साइड ऑफ द हार्ट ऑफ ईच चेंबर. ॲलरी मसल्स हे हार्टच्या दोन्ही साइडला प्रेझेंट आहेत आणि प्रत्येक चेंबरला ते ॲलरी मसल्स प्रेझेंट आहेत. The number of pores are present on the perineural sinus and the pericardial sinus, which allow the hemolymph to flow from one chamber to the other chamber. As alery muscles get contract, the blood from the perivisceral sinus enters into the pericardial sinus. म्हणजेच ॲलरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर पेरिव्हिसरल सायनसेस मधलं जे हिमोलिम्फ आहे ते कुठे एंटर करते? पेरिकार्डियल म्हणजे वरच्या डॉर्सल रिजनच्या रिजन मध्ये चेंबर मध्ये एंटर करते. ॲज ॲलरी मसल्स रिलॅक्स इन द hemolymph which is present in the pericardial region that enters into the heart of each chamber through ostia. काय म्हटलेलं आहे की ॲलरी मसल्स रिलॅक्स झाल्यानंतर पेरिकार्डियल सायनसेस मध्ये जे ब्लड आहे हिमोलिम्फ आहे ते कुठे एंटर करते? हार्ट मध्ये एंटर करते. हार्टच्या प्रत्येक चेंबर मध्ये एंटर करते आणि प्रत्येक चेंबरला जे पुअर्स प्रेझेंट असतात त्याला ऑस्टिया असं म्हणतात. त्या ऑस्टियाच्या थ्रू प्रत्येक चेंबर मध्ये एंटर करते आणि हे हिमोलिम्फ हे प्रत्येक चेंबर मधून पुढे पुढे जातं. पुढे पुढे जाऊन म्हणजे पोस्टिरियर टू अँटिरियर रिजन म्हणजे पाठीमागच्या चेंबर पासून त्याच्या पुढच्या चेंबर मध्ये त्याच्या पुढच्या चेंबर मध्ये त्याच्या पुढच्या चेंबर मध्ये असं ते अँटिरियर रिजनच्या चेंबर मध्ये येते. And through aorta it get enter into the head sinus and from that head sinus the hemolymph get enters into the perineural sinus, then perineural sinus from perivisceral sinus from pericardial sinus into the heart chamber and into the head sinus. अशा प्रकारे हे hemolymph कॉकरोचच्या बॉडी मध्ये सर्क्युलेट होते. I hope student you understand this topic. तर आज आपण काय पाहिलं? सर्क्युलेशन इन ॲनिमल्स पाहिलं. त्याच्यामध्ये ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम पाहिली आणि त्यातला एक प्रकार पाहिला ओपन सर्क्युलेशन. अँड वी सी वन एक्झाम्पल ऑफ ओपन सर्क्युलेशन दॅट इज कॉकरोच. कॉकरोच मध्ये सर्क्युलेशन कशा प्रकारचं होतं हे पण आपण पाहिलं आणि जे सर्क्युलेशन होतं जे ब्लड आहे त्याला हिमोलिम्फ असं म्हणतात हे पण आपण पाहिलं. ओके स्टुडंट, आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस टॉपिक. आणि विद्यार्थी मित्रांनो, ओपन सर्क्युलेशन जे आहे त्याचं जे कॉकरोचचे एक्झाम्पल आहे ते आणखीन एक मी दुसरा व्हिडिओ त्याच्यावर सेपरेटली करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये अगदी मी व्यवस्थित की कॉकरोच मध्ये हिमोलिम्फचं सर्क्युलेशन कशा प्रकारचं होतं ते अगदी आपण व्यवस्थित बघूयात. आय होप स्टुडंट यू ऑल अंडरस्टँड दिस टॉपिक. तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा. त्याचबरोबर माझं जे चॅनल आहे माऊली बायो क्लासेस त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कसं वाटत आहे त्याबद्दल कमेंट करा. थँक्यू.